प्राचीन भारतात अनेक राजघराणी अस्तित्वात आली, त्यांची भरभराट झाली व काळाच्या ओघात ती नष्टही झाली. त्यामध्ये मौर्य काळ व त्यानंतरचा कालखंड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मौर्य शासकांनी भारतात बलिष्ठ व कार्यक्षम राज्याची निर्मिती केली. त्यामुळे राजकीय आणि आर्थिक एकसंघपणा येण्यास मदत झाली. परंतु मौर्यांच्या अस्तानंतर मौर्य साम्राज्याचे विघटन होऊन केंद्रसत्ता दुर्बल बनली. परिणामी मौर्यांच्या नंतर सुमारे 500 वर्षाच्या म्हणजेच इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 या कालखंडात अनेक स्थित्यंतर घडून आली आणि याच कालखंडामध्ये अनेक परकीय सत्ता येथे दाखल झाल्या. शक, कुशाण, ग्रीक, पल्लव इत्यादी सत्तांनी उत्तर भारतात स्वाऱ्या करून अधिराज्य गाजवलं. यापैकी कुशाणांनी स्वपराक्रमाने आपले साम्राज्य स्थापन केले. त्यांच्या काळात भारतात अनेक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बदल घडून आले. याच काळात दक्षिण भारतातही काही प्रभावी घराणे उदयास आली. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा इतिहासावर उमटवला. सातवाहन घराणं हे त्यापैकीच एक. मौर्योत्तर काळातील उत्तर भारत आणि दक्षिणेतील सातवाहन काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवन, उद्योग, परकीय देशांशी होणारा व्यापार, व्यापारी मार्ग इत्यादींची माहिती देणारी अनेक वाङ्मयीन साधनं उपलब्ध आहेत. त्यापैकी महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे गाथा सप्तशती व पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी. अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही साधनं या व्हिडिओमध्ये गाथा सप्तशती या ग्रंथाचा आढावा घेण्यात आला आहे. गाथा सप्तशती हा महाराष्ट्र प्राकृत भाषेतील एक आद्य काव्यग्रंथ आहे. सातवाहन राजा हाल यानं गाथारूपी लोककाव्य व काही स्वतः रचलेल्या गाथा यांच्या एकत्रित संग्रहास गाथा सप्तसही किंवा गाथा सप्तशती असं म्हटलं गेलं. हाल राजा हा दक्षिण भारतातील सातवाहन घराण्यातील 17वा राजा होय. इसवी सन 20 ते 24 हा त्याचा कालखंड मानला जातो. तो एक उत्तम कवी असून अनेक पुराण व ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. सर्वसामान्य लोकांच्याकडून या गाथांचं मोठ्या प्रमाणावर संकलन केलं गेलं असल्यानं त्यास लोककाव्याचा संग्रह असेही म्हणता येईल. मात्र यातली कोणती गाथा कोणी व कुठे लिहिली, केव्हा लिहिली याविषयी निश्चित माहिती सांगता येत नाही. या ग्रंथासाठी जवळजवळ 10 कोटी मुद्रा खर्च केल्या गेल्या. भांडारकर यांच्या मते कोणीतरी हा ग्रंथ लिहून तो राजाला अर्पण केला असावा. हालचा समकालीन बृहत कथेचा लेखक गुणाढ्य याने हा ग्रंथ लिहिला असावा असं सुद्धा एक मत मांडलं जातं. या ग्रंथाचा अर्थ म्हणजेच हा ग्रंथ महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत असून या भाषेत काव्य रचनांना गाथा असं म्हटलं जातं. गाथा म्हणजे गोष्टी किंवा कथा होय. या सप्तशतीचा अर्थ 700 असा होतो. यावरून 700 गोष्टी किंवा कथांचा संग्रह म्हणजे गाथा सप्तशती होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली असावी. तसेच या ग्रंथाचं स्वरूप 6 तरी पाठभेद असून साधारणतः 430 गाथा या सामायिक आहेत. या ग्रंथामध्ये राजा हाल या राजाविषयी थोडीच माहिती असून तो कविजनांचा चाहता आहे आणि या गाथांच्या संकलनाचं कार्य त्यानं स्वतः केलं इतकंच त्याच्याविषयी सांगण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी भौगोलिक संदर्भ येतात. ते म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या भागातील झाडे, नद्या, पर्वत यांची माहिती या गाथांमध्ये मिळते. तसेच विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा भौगोलिक परिसर चित्रित झाला आहे. गोदावरी नदीचा उल्लेख गोदाअरी, गोदा, गोलाई या नावांनी झालेला आहे. तापी, नर्मदा, मुळा, गिरणा इत्यादी इतर नद्यांचे उल्लेखही यामध्ये आहेत. तसेच यमुनेचाही ओझरता उल्लेख एका गाथेमध्ये आलेला आहे. त्यानंतर पिके, जमिनीची नांगरणी, विविध पिके, त्यांचे उत्पादन, त्यांचे सविस्तर वर्णन याच्यामध्ये आले आहे. पिकांमध्ये साळी, तूर, कापूस, ऊस, ताग, हळद इत्यादी पिकांची माहिती आहे. तसेच बोर, आंबे, जांभूळ, काकडी या फळांचे उल्लेख देखील या गाथांच्या मधून आलेले आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये माहिती, त्यामध्ये विविध झाडं अशोक, आंबा, एरंड, कदंब, करंज, त्याचबरोबर
जांभूळ, देवदार अशा वृक्षांचा, तर कासव, काळवीट, गवा, गाढव, गाय, बैल, चित्ता, मांजर, मुंगूस, हरिण, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांची माहिती याच्यामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. यामधला शरव नावाचा एक प्राणी काल्पनिक असून त्याचं शरीर सिंहाचं आणि तोंड हत्तीसारखं आहे. या गाथांचा महत्वाचा एक विषय म्हणजे शृंगार. स्त्री पुरुषांचं विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणय भावनेचा विलोभनीय आविष्कार या ग्रंथामध्ये दिले गेलेला आहे. त्यातील प्रणय प्रसंग उत्कंठ व कल्पनारम्य आहे. यातील गाथा शृंगार रसावर आधारित असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर स्त्री जीवनाचं सुद्धा मार्मिक वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुमारिका, नवयौवना, नवविवाहिता, गृहिणी, प्रौढा अशा विविध वयोगटातील स्त्रियांचं चित्रण याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. गाथांमध्ये स्त्रीसाठी महिला हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे सण समारंभ, वसंतोत्सव, होलिकाोत्सव, मदनोत्सव, डोहाळे जेवण म्हणजे ज्या प्रथा आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळतात, रूढ आहेत, त्या प्रथाही या गाथांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून या प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये रूढ असलेल्या आपल्याला या ग्रंथावरून दिसून येतात. त्याचबरोबर या ग्रंथाचा प्रमुख विषय हा ग्रामीण जीवन आहे, लोकजीवन आहे. ग्रामीण जीवनातील शांत वातावरण, शेती, व्यवसाय, ग्रामप्रमुख, तत्कालीन ग्रामव्यवस्था, खेड्यातील गवतानं साकारलेली छपरं, कुडाच्या भिंती, घराचे उंबरठे अशा विविध गोष्टींची माहिती याच्यामध्ये दिलेली आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सामाजिक जीवनामध्ये सासू, सून, दीर, आई, आत्या, मामा, मामी यांच्याबरोबर असणारं नातं, त्याचबरोबर बहुपत्नीत्वाची प्रथा यामध्ये वर्णलेली आहे. आहारामध्ये गूळ, तूप, साळी, चणे, जवस, तांदूळ, दूध, तूर, मोहरी, मीठ यांचा वापर करत असलेलं दिसून येते. या कालखंडातले आणखी एक वर्णन आपणास पाहावयास मिळतं, ते म्हणजे सातवाहन कालखंडामध्ये व्यापाराची माहिती, सागरी व्यापाराची माहिती या ग्रंथामध्ये दिसून येतं. तसेच धार्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये अग्नी, इंद्र, कृष्ण, गणपती, शंकर, सूर्य, इंद्र, चंद्र इत्यादींची माहिती, त्याचबरोबर स्त्री देवतांच्या मध्ये आर्या, गौरी इत्यादींचा समावेश होता. एकूणच प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात सातवाहन काळातील ग्रामीण जीवनाचं वर्णन आलं आहे. तसेच ग्रामीण भागातील भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनाविषयीचे सविस्तर चित्रण या ग्रंथात असल्याने